त्याच्यामध्ये ना एकदम साधे जे गणित असतात ते तुम्ही कुठेतरी पाहिलेले असतील. ते आपण डायरेक्टली बघू. त्याच्यामध्ये प्रश्न लिहा. दोन संख्यांची बेरीज 80 आहे आणि त्यांची वजाबाकी 30 आहे, सॉरी 20 आहे, तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या कोणत्या? म्हणजे हे जे थेरॉटिकल दिलेलं आहे ते आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कसं लिहिता येईल ते आपण बघू आणि नंतर मग लिनियर इक्वेशन नेमकं काय आहे ते पुढे बघत बघत जाऊ आपण. बघा, आता दोन संख्यांची बेरीज, त्या दोन संख्या समजा पहिली संख्या x दुसरी संख्या y अशी म्हणू आपण. दोन संख्यांची बेरीज x अधिक y बरोबर 80 आहे आणि x वजा y म्हणजे त्यांची वजाबाकी बरोबर 20 आहे. तर x मोठी संख्या म्हणू आपण, कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावरच प्लस उत्तर येईल ना. वजाबाकी 20 दिली आहे, प्लस जर 20 आहे तर याचा अर्थ x मोठी संख्या असेल असं मानू आपण. असं दिलेलं असेल थेरॉटिकल किंवा या पद्धतीने दिलेलं असेल. x अधिक y, a अधिक b a वजा b देतील, p अधिक q, असं दोन संख्या माहिती नसलेल्यांची बेरीज दोन संख्यांची वजा असं दिलेलं असेल. एकदम बेसिक गणित आहे, याच्यात शॉर्टकटही सोडवता येतं, पण सांगतो मी तुम्हाला. आता हे जेव्हा सोडायचं असलं तेव्हा याला म्हणायचं समीकरण 1. हे या थिअरीवरून आपण लिहिलं आहे उत्तरात. आपण शाळेमध्ये असं सोडवायचे. त्याला शॉर्टकट कसं करता मी सांगतो, पहिले समजून घ्या. हे जे इक्वेशन आहे हे काय, 2, पहिलं इक्वेशन दुसरं इक्वेशन, समजलं. समीकरण 1 आणि समीकरण 2 असं आपण ते लहानपणी म्हणायचो त्याला. आता इथे काय करायचं आहे, असं काहीतरी गणितीय प्रक्रिया करा, तिथे ऑपरेशन करा की ज्याच्यामध्ये एकाची व्हॅल्यू आली पाहिजे आपली, समजलं. मग इथे मी काय करतो, दोघांची बेरीज करतो, दोघं इक्वेशनची बेरीज करू. हे एका खाली एक लिहिले आपण, दिलेले कशी असतील पण एका खाली एक लिहायचे. दोघींची बेरीज केली म्हणजे काही हा बेरीज होऊन जाईल, प्लस हा मायनस आणि प्लस म्हणजे मायनसच होईल, समजलं. हा प्लस होईल. मग आता संख्येमध्ये संख्या, अक्षरांमध्ये अक्षर मिळवायचे आणि ज्याच्या त्या अक्षरामध्ये अक्षर मिळवायचं, समजलं. म्हणजे पहा हे किती होतील, 100 होतील संख्या. दोघींची बेरीज केली आपण काय केलं, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू असं, समजलं. आता दोघींची बेरीज केल्यामुळे काय होईल बघा, आता प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होऊन जाईल. हा प्लस एक्स आणि प्लस एक्स म्हणजे 2 वेळा एक्स येईल, 2 वेळा एक्स म्हणजे 100, तर एक्स बरोबर किती आला, 50 आला. मग कुठल्या तरी इक्वेशनमध्ये एक्सची किंमत टाका, कुठल्या इक्वेशनमध्ये, समजा इथे टाकली मी एक्सची किंमत, एक्स अधिक वाय बरोबर 80 आहे, एक्सची किंमत 50 आहे, तर मला 50 मध्ये किती मिळवले की 80 होता, 50 तिकडे जातील वजा होतील म्हणजे 30, म्हणजे वायची किंमत किती येईल 30, समजलं. तुम्ही या दोन संख्या वजा केल्या असत्या तर काय झालं असतं पहा, एक्स अधिक वाय बरोबर 80, एक्स वजा वाय बरोबर 20 असं आहे इक्वेशन 2. दोघांची वजाबाकी कर, मग हा वजा केला हा वजा होऊन जाईल आणि हा वजा वजा काय होईल, प्लस होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना वजा. हे किती येईल 60, हे प्लस वाय हे प्लस वाय झालेले आहे म्हणजे 2y, हा एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल, 2y बरोबर 60 तर वाय बरोबर 30 म्हणजे दुसरी संख्या 30 आहे. दुसरी संख्या 30 तर पहिली संख्या किती, 30 तिकडे पाठवा म्हणजे 50, तेच येईल, समजलं. हे याच्यामध्ये याला सहगुणक कोणी नाही आहे, एक्स लावायला सहगुणक कोणी नाही आहे. तर ज्या ठिकाणी हे डायरेक्ट पाठ करा की दोन संख्यांची बेरीज असली आणि दोन संख्यांची वजाबाकी दिलेली असली, दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यांची वजाबाकी इथे दिलेली असली
तर काय करायचं, हे जे असतात हे दिलेले बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे, त्यांची बेरीज छेद 2 केलं की मोठी संख्या मिळते आणि वजाबाकी छेद 2 केलं की लहान संख्या मिळते. लक्ष आलं काय सांगतोय मी? व्यवस्थित लक्ष द्या की जर दोन संख्यांची बेरीज दिलेली असेल आणि दोन संख्यांची वजाबाकी दिलेली असेल, सिंपल, त्याच्यामध्ये असं 2x, y असं काहीच लिहिलेलं नाही, हे साधे समीकरण आहे. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची वजाबाकी. तर ते जे बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे त्यांची बेरीज छेद 2 म्हणजे मोठी संख्या, त्यांची वजाबाकी छेद 2 म्हणजे लहान संख्या. हे पहा, यांची बेरीज 80 अधिक 20 100 छेद 2 म्हणजे मोठी संख्या मिळेल. मग 80 वजा 20 म्हणजे 60 छेद 2 म्हणजे लहान संख्या मिळेल. लक्ष आलं? लिहून घ्या, जे कळलं तुम्हाला लिहून घ्या. बघा, लिहिलं ते मराठीत लिहून घ्या बरं का, जे सांगितलं मी ते. आणि ते खूप ठिकाणी पडतं हे अशी गणित. काढा, पी किती आणि क्यू किती ते काढा. किती आलं? किती आलं?
आलं नाही का? हे पहा, दोन संख्यांची बेरीज दिलेली, दोन संख्यांची वजाबाकी दिलेली. याच्यात मोठी संख्या कुठली असेल? पी असेल की क्यू? मोठी संख्या कुठली आहे? कुठली? पी असेल. कारण पहा, याच्यातून हे वजा होते लहान. समजलं? काय करायचं? दोघांची बेरीज जे दिलेली आहे, दोघांची वजाबाकी, यांची बेरीज जर केली तुम्ही, बेरीज किती येईल ते? 560. छेद काय करायचा? 2. म्हणजे काय मिळेल मग? मोठी संख्या मिळेल. मग किती मिळेल पहा, 2 दुने 4, 2 आठी 16, म्हणजे 280. याची किंमत कुठेही टाका. समजा इथे टाकली 280, मग 324 म्हणून ते वजा करा, म्हणजे ते लहान संख्या मिळेल. किंवा ह्या दोघांची वजाबाकी छेद 2 केलं, वजाबाकी करा. 14 6 गेले 8, नंतर 12 4 गेले 8, नंतर नाही किती दिले? 9 3 गेले 6, बरोबर ना? नाही, 12 6 गेले 8, नंतर 8 0, म्हणजे 88. किती आलं यांचं? 88. छेद 2 केलं तर काय मिळेल? लहान संख्या 44. लिहा. काय बा, इथे तुम्ही किंमत टाकली 280, इकडे वजा होतील. 324 वजा 280 44. हे जे दिलेलं आहे यांची बेरीज छेद 2 म्हणजे मोठी संख्या, वजाबाकी छेद 2 म्हणजे लहान संख्या. लक्षात आलं? आता हे लिहून घ्या. चला बघा. आता याचे थेरॉटिकल गणित जर बघू आपण, त्याच्या आधी एक गणित लिहून देतो मी. बघा, याची किंमत काढायची. द्या. जर 3x अधिक 2y बरोबर 4, 8x अधिक 5y बरोबर 9, तर x आणि y बरोबर किती हे विचारलेलं आहे. काय दिले ते व्यवस्थित बघा. आता काय करायचं? हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे असं मानायचं. ते आपण लहानपणी लिहायचे. आता इथे दिलेलं आहे, हे लिहायची गरज नाही, इथेच राहू द्यायचं. आता
यापैकी तिथे काय होतं, एक्स होता वाय होता, तिथे प्लस केलं तर एक कोणीतरी गायब होत होता, एक हे होत होता. इथे तसं नाही, इथे प्लसही असेल मायनस असेल, पण इथे किती माहिती नाही आहे. इथे आपल्याला दोन गोष्टी माहिती नाही आहे. जे माहिती असतात त्यांना कॉन्स्टंट म्हटलं होतं, समजलं का? जे माहिती आहे त्याला कॉन्स्टंट स्थिर म्हटलं होतं. उदाहरणार्थ 5 आहे, 5 म्हणजे स्थिर आहे. 5ची व्हॅल्यू बदलते का? 5 म्हणजे 5च राहील ना, इथेही 5 राहील, तो मुंबईलाही 5 राहील. समजलं? कुठल्याही ठिकाणी गेला 5 म्हणजे 5 राहील, आहे की नाही? पण मी जर म्हटलं की तो एक्स आहे, एक्स नेमका काय माहिती आहे का? या गणितात त्याचं 5 उत्तर येतं, त्या गणितात 50,000 येतं, काही पण बदलू शकतो ना तो. मी म्हटलं पी आहे, म्हणजे अक्षरं काही सांगता येतील का आपल्याला की एक आहे? तर ते व्हेरिएबल असतात. ते काय असतात? व्हेरिएबल म्हणजे जे व्हॅरी करतात, जे वेगवेगळे असतात प्रत्येक गणितानुसार, कंडिशननुसार. पण कुठली कंडिशन असली आणि मी म्हटलं हे किती आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे 7 असतात तर हिवाळ्यात किती असतील? कॉन्स्टंट आहे ना ते. तर हे कॉन्स्टंट आणि जे बदलतात ते व्हेरिएबल. एक लक्षात ठेवा, एक इक्वेशन म्हणजे एक व्हेरिएबल निघतो, म्हणजे एक माहिती नसलेला व्हेरिएबल, म्हणजे माहिती नसलेला एक इक्वेशन म्हणजे एक माहिती नसलेला निघतो. इथे दोन व्हेरिएबल आहे, एक्स आणि वाय, दोन काढायचे आपल्याला. मग दोन इक्वेशनची गरज असते, तर दिलेले दोन इक्वेशन. समजला? तीन व्हेरिएबल असले तीन इक्वेशन. मग एक इक्वेशनचे गणित कुठले असतात ते आपण आता फॉर्म्युला सोडवतो पा. कुठलाही फॉर्म्युला, पर्सेंटेजचा फॉर्म्युला, आपला ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे समजा. ॲव्हरेज बरोबर योग किती संख्या आहे ते. मग या तीन गोष्टी आहे, तीनपैकी एक विचारली असेल, दोन दिलेल्या असतील. तिथे जर दोन विचारला आणि एक दिलेली आहे तर मग काढता येणार नाही. दोन विचारले आणि एक दिलेली आहे तर का काढता येणार नाही सांगा बरं? कारण एकच इक्वेशन आहे, कंपॅरिझनसाठी काही मिळणार नाही तुम्हाला. समजलं? आता इथे दोन इक्वेशन आहे, दोन व्हेरिएबल निघतील. तीन इक्वेशन असले तीन व्हेरिएबल निघतील. समजलं? असं ते असतं. आपल्याला दोन मध्येच बघायचं आहे शक्यतो. तर आता याच्यामध्ये हा एक्स आणि वाय काढायचं आपल्याला. हे पहिलं आहे, 3x अधिक 2y बरोबर 4. लिहिण्याच्या पद्धती लक्ष घ्या. आता आता यांची जर बेरीज केली तुम्ही तर हा 8x होईल, हा 5 आणि 2 7x होईल, आणि हा 13 होईल. वजाबाकी केली तर तिसरं इक्वेशन मिळेल. असं मिळते का एक्सची किंमत वायची किंमत? असं काय करावं लागेल? आता दोघी काढायचे पण एका वेळेस एकच निघेल. मागच्या गणितात काय केलं आपण? एकाला कॅन्सल केलं होतं ना, तर दुसरा उरला होता आणि दुसऱ्याला मग ते काढलं, मग पहिला काढला, असं केलं होतं आपण. असं काहीतरी करा की एक कोणीतरी कॅन्सल झाला पाहिजे, एक कोणीतरी पूर्ण एकावर कॉन्सन्ट्रेट करा, एक तर एक्सचा किंवा वायचा, कोणावर तरी कॉन्सन्ट्रेट करायचा. मग तुम्हाला एक्सची किंमत काढायची असेल तर वायला कॅन्सल करा, वायची किंमत काढायची असेल एक्सला. मी आता काय करतो, एक्सची किंमत काढू आपण, वायला कॅन्सल करू. मग कॅन्सल करू म्हणजे काय करू? आता हे दोघी बेरीज आहे पा, दोघी बेरीज आहे, दोघी बेरीज आहे ना. दोन जर बेरीज असल्या तर त्यांची वजाबाकी करायची, दोन वजाबाकी असल्या तर त्यांची वजाबाकी करायची. समजलं? दोघी जर बेरीज आहे, प्लस प्लस आहे, किंवा दोघी मायनस मायनस आहे, तर त्यांची बेरीज करायची. समजलं? आणि एक वेगळं आणि एक वेगळं आहे त्यांची बेरीज करायची. सॉरी, दोघी जर सारखे आहेत त्यांची वजाबाकी करायची, प्लस प्लस असो की मायनस मायनस असो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, जर 5 आहे आणि 7 आहे, दोघी प्लस आहे, दोघी प्लस आहे, -5 आहे आणि -7 आहे, दोघी प्लस आहे. लक्षात आहे? मग यांची वजाबाकी करायची असते. उदाहरणार्थ मी जर म्हटलं हा एक्स आहे, हा एक्स आहे, हा -x आहे, हा -x आहे, याला जर कट करायचं आहे मला, तर मला काय करावं लागेल? दोघांची वजाबाकी करावं लागेल. आता इथे कसं कट होईल पहा, हा वजा एक्स वजा वजा एक्स, मग याला असं लिहावं लागेल. मग हा वजा एक्स, हा वजा वजा प्लस एक्स होईल, म्हणजे कट होतील. कट जर करायचं आहे आणि दोघी सारखे चिन्ह आहे, प्लस प्लस आहे मायनस मायनस आहे, तर मायनस करा. आणि एक प्लस एक मायनस आहे कुठलंही, मग बेरीज करा. उदाहरणार्थ समजा मी जर म्हटलं की हा -x आहे आणि हा +x आहे, तर यांची मी बेरीज करीन. मग असं लिहिलं पहा, मग प्लस 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 होऊन जाईल, हा मायनस, हा एकदा प्लस एकदा मायनस कट करून देईल. एक चिन्ह वेगळं आणि एक वेगळं आहे, तर मग बेरीज करायची. समजलं? ते सोडवताना लक्षात येईल तुमच्या. लक्ष द्या इकडे परत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं आहे बरं का. समीकरण चॅप्टर कधीतरी पडता प्रश्न, पण एकदा पडले सगळे सोडवत नाही त्याला. सोपेच असतात, काही एवढे कठीण नसतात. आता मला वाय कॅन्सल करायचं आहे,
तर वाय दोघीकडे बेरीज आहे म्हणजे वजाबाकी करावं लागेल मला. पण याच्यातून हा वजा केल्यावर येतोय का उत्तर, किंवा याच्यातून हे वजा केल्यावर उत्तर येते का? तुम्ही वर खाली बी लिहू शकता बरं इक्वेशन, दुसरं पहिले लिहा, असं काही फरक नाही पडत त्याने. यांचा जो सहगुणक आहे, सहगुणक हा महत्वाचा आहे. तिथे सहगुणक होता का? तिथे एक काही नव्हता म्हणजे एक होता, म्हणजे सारखा होता ना दोघींचा, म्हणून ते कट झालं. आता मला जर हा 5x आहे वजा 5x केला तर कट होईल ते पूर्ण, डायरेक्ट शून्य उत्तर येईल. पण मी जर म्हटलं 5x वजा 2x, मग हे कट होईल का? मग हे 3x उत्तर येईल, म्हणजे तिसरंच उत्तर येईल. पण एक्स तिथेच राहील, कट होईल का तो पूर्ण? नाही. तर मला आता ह्या वायचा सहगुणक 2 आहे, ह्या वायचा सहगुणक 5 आहे, यांना आहे ना समान करायचं आहे. त्या सहगुणकाला समान करा, किंवा हा पहिले समान करा. वाय हा जेवढा वाय असेल तेवढाच हा वाय झाला पाहिजे, असं करा. मग कशावर ठरतं? त्याचा सहगुणक, याचा 2 आहे इथे 5 आहे, तो कशामध्ये समान होईल तर लक्ष द्या. तो समान होतो त्यांच्या लसावीमध्ये. कशामध्ये? त्यांच्या लसावीमध्ये. आता 2 आणि 5चा लसावी काय येईल? 2 आणि 5चा लसावी, 5ला 2 ने भाग जातोय का? नाही. मग 5 10 घेतला, जातोय का? आता जातोय. 10 लसावी झाला ना त्याचा. म्हणजे मी काय करेल, यांचा सहगुणक 10 करेल, यांचा सहगुणक 10 करेल. समजलं? मग मला सांगा, याला 2ला जर 10 करायचे असतील तर कितीने गुणावं लागेल? कसा करायचा आहे तो? गुणून करायचा आहे तो. कशाने करायचा आहे? गुणून करायचा आहे. तर कितीने? 5ने गुणावं लागेल. मग मी काय करेल, फक्त याला थोडी गुणायचं मग आपल्याला. आता 5ने जर गुण नाही तर पुऱ्या इक्वेशनला गुणावं लागेल. आपण काय करू, हे समीकरण 1 आहे ना, समीकरण 1 गुणीला किती करू? 5 करू. आणि आता हे प्लस प्लस आहे म्हणजे मायनस करणं पडेल आपल्याला समीकरण 2. पण गुणीला किती करायचं याला? 10 करण्यासाठी, या पुऱ्या याला 10 करण्यासाठी, पुऱ्याला येले 5 वायले 10 करायचं आहे ना आपल्याला. मग कितीने गुणावं लागेल? 2ने. म्हणजे या पुऱ्या याला 5ने गुणावं लागेल पूर्ण इक्वेशन, याला 2 न गुणावं लागेल. मग काय मिळेल? मग तिसरं आणि चौथं इक्वेशन मिळेल एक. काय बघा, हे 5 आणि याला गुणलं, 5 त्रिक 15x अधिक 5 दुने 10y, 5 चोक 20, झालं तिसरं इक्वेशन. याला चौथं इक्वेशन 8 दुने 16x, 5y 5y 10y, 5 गुणिले 2 आणि 9 गुणिले 2 म्हणजे 18. आलं? झालं? आता मी यांची वजाबाकी करतो. यांची काय करतो मी? बरोबर आहे नाही? 5 24 9 हा, हे यांची वजाबाकी करा. केला, हा वजा केला, मग हा वजा होऊन जाईल. हे पा प्लस 10y मायनस 10y कॅन्सल होऊन जाईल. तो कॅन्सल व्हावा म्हणून त्याला समान केला आहे. मग इथे किती उत्तर? इथे पहा 20 वजा 18 2 येईल उत्तर. मग 15 वजा 16, मग छोट्यातून मोठा वजा केलाय, कोणाचं चिन्ह लागेल? चिन्ह कोणाचं लागेल? उत्तर किती येईल तिथे? मायनस येईल. 15 वजा 16 म्हणजे -1. 16तूनच 15 जातील म्हणजे एक उत्तर येईल, पण चिन्ह कोणाचं लागेल? मोठ्याचं. पण तुम्ही नाही याच्यातून हा वजा केला तरी चालेल. समजलं? आता इथे काय उत्तर येईल? -x बरोबर 2. मग x बरोबर -2, हे चिन्ह तिकडे पाठवा. समजलं? तुम्ही ना उलटं केलं तर 16तून 15 गेले x, 10तून 10 गेले 0, मग x, 18तून 20 गेले म्हणजे -2, तेच उत्तर येणार आहे. समजलं? याच्यातून ते करा तिथून लिहून घ्या. मग आता एक्स किती आला? -2. एक्स किती आला? -2. मग या इक्वेशन पैकी कोणत्या तरी हे पहिलं दुसरं इक्वेशन पैकी एकामध्ये उत्तर टाका त्याचं. समजा मी याच्यात टाकला तर काय इक्वेशन होतं आपलं? 3x + 2y = 4 असं होतं की नाही? एक्सची किंमत किती आली आपली? -2 आली. किती आली? -2 टाकली इथे. +2y = 4. -2 गुणिले 3 म्हणजे -6 अधिक 2y = 4 झालं. -6 तिकडे गेले 10 झाले, प्लस होतील. y बरोबर किती? 10/2 म्हणजे 5. म्हणजे x ची किंमत आली -2, y ची किंमत आली +5. समजलं? हे सोडवा. अजून असे गणित घेऊ आपण.
व्यवस्थित लिहते. याला आहे ना शॉर्टकट काय, हे लवकर सोडवणं, हा शॉर्टकट आहे त्याला. जर त्याला होता ना बेरीज करून हे करा, तसा याला शॉर्टकट नाही आहे. कारण इथे इथे बदलत राहील ना ते, समजलं. ते सहगुणक जसे बदलतील तसं इथे फक्त लक्षात ठेवा. समजा हे नाही आलं तुम्हाला, हे कळलं नाही तुम्हाला की यांचा लसावी काढता नाही आला, मग काय करायचं, याचा सहगुणक इथे गुणायचा आणि याचा सहगुणक तिथे गुणायचा. समजलं. म्हणजे या इक्वेशन मध्ये या वायला कॅन्सल करणे, वायचा सहगुणक 2 आहे, त्या 2 न या इक्वेशनला गुणा दुसऱ्या, आणि याचा सहगुणक 5 आहे इथे, या 5 न पहिल्या इक्वेशनला गुणायचं. असं शॉर्टकट लक्षात ठेवलं तरी चालतं. समजलं. म्हणजे तिथे समजा लसावी नसला तरी चालतो, काही फरक नाही पडत. पुढचं उदाहरण घ्या. व्यवस्थित बघा ते काय दिलंय. लक्ष आहे. त्याला हे दिलेले 2x अधिक y बरोबर 8. आता हे काय 3y बरोबर 4 अधिक 4x. तर हा 3y तिकडे पाठवा आणि 4 इकडे पाठवा. म्हणजे काय होईल, किंवा 4 इकडे आला इथे उरेल 4x. हा 3y इकडे आलाय म्हणजे वजा 3y होईल, आणि हा 4 इकडे आलाय इथे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल तो मायनस. मी लिहिताना इथे लिहितो. समजलं. असं इक्वेशन होईल ते. कळलं हे असं केलं. मग आता हे पहिलं इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन आहे, कोण कॅन्सल करायचं सांगा. काय कॅन्सल करायचं सांगा. एक्स कॅन्सल करू समजा आपण, मग दोघी प्लस आहे, ते दोघी प्लस आहे आणि मायनस करावं लागेल. समजलं. आता हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, वाय कॅन्सल करायचं आपल्याला. मग प्लस मायनस असला एक वेगळा आणि एक वेगळा तर वजाबाकी करायची. समजलं का. आवाज म्हणताय. प्लस करायचं, एक प्लस एक मायनस असला ना तर प्लस करायचं, दोघी प्लस दोघी मायनस असले तर मायनस करायचं. समजला. इथे हा प्लस वाय आहे, हा मायनस 3y. प्लस आणि मायनस आहे, दोन वेगवेगळं असलं तर काय करायचं, काय करायचं, प्लस करायचं, प्लस. हां. आता काय प्लस करायचं, वायच कॅन्सल करू. चला आपण वाय कॅन्सल करू. मी काय सांगितलंय की याच्या सहगुणकानं याला गुणा, याच्या सहगुणकानं याला गुणा. समजलं. जे इक्वेशन ते एकाच्या खाली एक लिहा. आता याच्या सहगुणकानं याला गुणलं तर काय उत्तर येईल, याचा वायचा सहगुणक किती आहे, वायचा सहगुणक किती आहे, 1 आहे ना. मग 1 न या इक्वेशनला गुणलं तर काही फरक पडेल का, तेच उत्तर येईल. 4x वजा 3y बरोबर वाय. आता याचा सहगुणक किती आहे, 3. किती आहे, 3.
3 याला गुणा या इक्वेशनला, म्हणजे गुणीला 3. कशावरून ठरवलं आपण ते सहगुणकानं गुणायचं. किंवा मग 1 आणि 3चा तुम्ही लसावी काढलं तर लसावी 3च येणार आहे. लसावी लक्षात नाही राहत असेल तर सहगुणक लक्षात ठेवा. मग याला 3 ने गुणलं किती होईल? 3 दुने 6x अधिक 3y बरोबर 3 8 24 झाले. आता हे दोघी आहेत यांची काय करावं लागेल? बेरीज. हा प्लस हा मायनस आहे ना, बेरीज करा. मग हा प्लस प्लस होईल, हा प्लस, हा प्लस मायनस प्लस म्हणजे मायनस होईल. प्लस मायनस काय होईल? मायनस. मायनस मायनस असला की प्लस होतो. आणि याच्यामध्ये हे मिळवला तर हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस राहील. हा 24 वजा 4 20 प्लस 3y मायनस 3y कॅन्सल. 6x प्लस 4x 10x. x बरोबर किती आला? 2. 10 इकडे भागिले जाईल, 10 दुने 20. x बरोबर 2. कुठल्याही याच्यामध्ये किंमत टाका, मी याच्यात टाकतो. हे पहिल्या इक्वेशन मध्ये किंमत टाकतो. 2 गुणिले 2, x ची किंमत किती आली आपली? 2 प्लस y बरोबर 8. 2 गुणिले 2 4, 4 तिकडे गेला वजा होईल, y बरोबर 8 वजा 4 4 येईल उत्तर. लिहून घ्या. अजून एक घेऊ म्हणजे डोक्यात जाईल ते पूर्ण. आता यांना आहे ना, याचा सोडवलं तुम्ही. आता असे जर दोन इक्वेशन दिले असले, असे जर दोन इक्वेशन दिले आणि एकाची किंमत कुठली तरी किंमत विचारली आहे, काहीतरी दोघी दिले दोघी विचारले, तर एवढ्या भानगडी करत बसायचं नाही. आला ना आता थोडं भारतात सोडवता समजलं असेल. ऑप्शन मधून उत्तर टाकायचे. ऑप्शन मधून काय टाकायचे? उत्तर टाकायचे आणि टॅली करून पाहायचं. म्हणजे काय करायचं? प्रश्न लिहा. 2x अधिक 3y बरोबर 29, y बरोबर x अधिक 3, तर x बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. ते शाळेमध्ये सोडवायचं होतं म्हणून ते इक्वेशन 1 इक्वेशन 2 असं टाकायचे आपण. आपल्याला इथे टाकायची गरज आहे का आता? इक्वेशन 1 इक्वेशन 2 इथे टाकायची गरज नाही. इथे काय टाकायचं? डायरेक्ट x ची किंमत विचारली, ऑप्शन आहे 4 5 6 7. काय येईल उत्तर ते बघा. ऑप्शन मध्ये उत्तर टाकून पहा. ऑप्शन कोणाचे ते सांगा. ऑप्शन उत्तर कोणाचं आहे? एक्स आहे की वाय? एक्सच आहे ना, जो विचारलाय ते ऑप्शन आहे. समजला? एक्सचे ऑप्शन दिलेले. आता दोघी टॅली करून पहा, दोघी इक्वेशन टॅली करून. आता पहा, मी समजा एक्स बरोबर 4 घेतला, एक्स बरोबर मी 4 घेतला आणि याच्यात टाकला, तर वायची किंमत किती येईल? 4 अधिक 3 7 येईल. आणि हा एक्स मी 4 घेतला आहे समजा, म्हणजे हे झालं. याच्यावरून आपल्या दोघी किमती मिळाल्या. आता हे दोघी हिच्यात टाका आणि हे उत्तर येते का ते पाहू आपण. एक्सच्या ठिकाणी काय टाकसान? 4. मग हे किती होतील? 4 दुने 8 प्लस हे किती? 7 7 त्रिक 21. 8 आणि 21 29 होता का? होता. म्हणजे तेच त्याचं उत्तर आहे. समजा तुम्ही एक्स 5 घेतला, मग वाय किती येईल? 5 अधिक 3 8 म्हणजे 8 येईल. तुम्ही याच्यात किंमत टाकली, एक्स गुणिला 2, एक्स किती गेलाय? 5 5 दुने 10 प्लस हा 8 त्रिक 24 24 आणि 10 34 होता, 29 होता का? जे टॅली होणार नाही. कळतंय? असं आपल्याला ऑप्शनवरनंच हे गणित सोडवायचे आहेत. लिहून घ्या.
ते मागचे गणित ते तसेच सुटतील. हे दुसरं उदाहरण द्यायचं. -4 -3 4 आणि 6 या ऑप्शन मध्ये दिलेले. जर 2x अधिक y बरोबर -6 बरोबर 0. बघा हे जे इक्वेशन आहे ना, हे 2x अधिक 3y बरोबर 29, याला कसं लिहिता येते? 2x अधिक 3y हे -29 +29 इकडे आले, वजा झाले, -29 बरोबर इकडे कोणी निवडला म्हणजे 0 असे लिहिता येईल. त्या पद्धतीने लिहिलेलं आहे बरोबर 0. मग हा -6 तिकडे पाठवला 6 होऊन जाईल, -6 तिथे पाठवला तर 6 होऊन जाईल. चला म्हणजे पहा 2x अधिक y बरोबर 6 असं इक्वेशन लिहिता येईल. दिलेलं असं आहे पण असं लिहिता येईल ना. आता त्याने काय म्हटलंय की ची उकल 5k आहे, तर k बरोबर किती? म्हणजे हे जे बिंदू आहे जॉमेट्रिक, त्या बिंदू जर याच्यात किंमत टाकली. आता हे बिंदू काय असतात? एखादा जो बिंदू असतो ना, तो असा एक्स आणि वाय मध्ये लिहितात. कशामध्ये लिहितात? एक्स आणि वाय मध्ये लिहितात. मग याचा अर्थ काय झाला? हा एक झाला, हा वाय झाला. लक्ष आलं? कळतं येते? मग आता ऑप्शन कोणाचे दिले? के. के म्हणजे वायचं ऑप्शन दिलेलं आहे. समजलं? आता समजा तुम्ही -4 घेतलं, -4, तर इथून एक्स तर 5 फिक्स आहे, 5 तो फिक्सच आहे. ऑप्शन वाय बरोबर के. ची किंमत -4 घेतली म्हणजे आता एक्स बरोबर 5 झाला, वाय बरोबर -4 झाला. समजलं याच्यावरून? हा जो पहिला असतो एक्स असतो, तो जो असतो तो वाय असतो. समजलं का? तुम्ही ग्राफ जेव्हा प्लॉट करता ना, ग्राफ, तेव्हा असेच पॉईंट असतात की समजा असं आहे, इथे कुठेतरी पॉईंट काढायचा आहे. त्यानं म्हटलं की 5 3 काढा पॉईंट. मग आपण असं एक्सवर 5 मोजू, हे 5, आणि इकडे 3 मोजू, हे 3. मग हे जिकडे भेटतील हा पॉईंट म्हणजे तो 5 3 आहे असं काढतो आपण. समजलं? ते लहानपणी केलं असेल कधीतरी. तर आता इथे म्हणजे पहिला एक्स असतो, दुसरा वाय, तर वायची किंमत किती? के. आणि केचा पहिला ऑप्शन दिलं -4. आता कुठे चेक करा? इथे चेक करा. हे लिहिलं ना आपण 2x अधिक वाय बरोबर 6 असं लिहिलं. आता यांची बेरीज 2x अधिक वाय किती आली पाहिजे? 6 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 6. हे चेक करा. मग 2 गुणिला 5, एक्सची किंमत 5 आहे, 5 2 10, हा प्लस वायची किंमत किती? -4. हा -4 प्लस म्हणजे मायनस प्लस मायनस मायनस, त्याने -4 किती येईल? 6. आणि त्याने किती दिलंय? 2x अधिक वाय बरोबर किती आहे? 6. ते बी 6च आहे ना, इकडे 6च आहे ना, ते 6 टॅली झालं. टॅली झालं म्हणजे हेच उत्तर आहे. तुम्ही जर एक्सची किंमत 6 घेतली, समजा वायची किंमत 6 घेतली, समजा तुम्ही 6 घेतली, मग याच्यावरनं किंमत टाका. 2x 2 गुणिला 5 अधिक 6 बरोबर इकडे काय आहे? 6. इक्वेशन याच्यात किंमत टाकायची. मग हे शक्य आहे का? हे 5 2 10 आणि 16, 16 बरोबर 6 शक्य आहे का हे? म्हणजे हे किंमत टाकल्यावर येणार नाही. काय किंमत टाकल्यावर? वायची किंमत -4 टाकली तर हे टॅली होईल. आणि टॅली करायसाठी असं लिहून घ्या पहिले. समजलं? इकडे इक्वल टू कडे म्हणजे हे बरोबर हे आहे का? एकची किंमत तर 5 ठरेल, ते टाकली, पण वायची किती आहे? मग ऑप्शनवरनं एक एक घ्या. जिथे फिक्स झाली, टॅली झाली, इकडलं बरोबर तिकडे झालं, ते आपलं ऑप्शन असतं. तुम्ही जर सोडवायला म्हटलं तर खूप वेळ जाईल त्याला. समजलं? एवढा बी नाही जात, पण जाईलच. लिहून घ्या.
हिच्यात असतात अजून प्रकार, पण जे महत्वाचं आहे तेवढं फक्त घेतोय आपण. थोडंफार जे येईल तर येईल असं. दुसरा एक प्रकार असतो समीकरणांचा, तोही इंट्रोडक्शन करून घेऊ आपण. तो सांगतो मी तुम्हाला. त्याचं उदाहरण घेऊ डायरेक्ट. त्याला म्हणतात, दुसरा जो प्रकार आहे हा, हे कुठलं होतं, लिनियर इक्वेशन, एक्स वाय वगैरे असं. लिनियर म्हणजे त्याचा घात वगैरे नाही आहे कोणाचा, एक्स स्क्वेअर वगैरे असं काही दिलंय काही ते नाही. पण जर घात असला, दुसरा आहे पहिला आहे असं असं जर असलं, म्हणजे असं स्ट्रक्चर असलं पहा, एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0 असं जर असलं, एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 असं असं जर स्ट्रक्चर असलं तर म्हणजे काय पहा, उदाहरण घेऊ आपण. असं इक्वेशन आहे समजा. आता याच्यामध्ये स्क्वेअर आलाय, अननोन जो व्हेरिएबल कुठला तरी, एक्स असेल, वाय असेल, आर असेल, पी असेल, कुठलंही अक्षर असेल, असे असू शकतं पहा. असं असू शकतं, पी स्क्वेअर हा पी आणि हा कॉन्स्टंट. इथे काय कॉन्स्टंट आहे पहा, इथे एक्स एक्स आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, द्विघात, दोन घात समीकरण म्हणतोय ना आपण, द्विघात समीकरण किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणता याला, क्वाड्रेटिक इक्वेशन. मग हा द्विघात आहे, हा एक घात आहे, द्विघात असलाच पाहिजे हा, द्विघात समीकरण मध्ये द्विघात असलाच पाहिजे. आता समजा मी जर म्हटलं की हा द्विघात नाही आहे, हा आहे फक्त, तर बी एक्स प्लस सी म्हणजे 5x अधिक 7 हे येईल का? मग नाही, हे लिनियर मध्ये येईल. समजलं? त्याने जर असं म्हटलं की हा नाही आहे इकडे, बी एक्स वगैरे हे नाही आहे, मग 7x² प्लस 8 बरोबर 0, हे द्विघात समीकरण आहे का ते सांगा. आहे का? दोन घात दिसत आहे आणि त्याच्यावर ते दिसत नाहीये, खाली नाही बी दिसला तो वर नाही, दोन घात दिसत आहे म्हणजे तो द्विघात आहे. वरचा घात असेल तिसरा, मग तिसरा घात आहे. समजला? पण खाली जर असला, इथे याच्या खाली इकडे जर असला, तर हा मोठावाला घ्यायचा द्विघात. समजलं? द्विघात समीकरण म्हणतात. तर हाही एक प्रकारे द्विघात आहे. हा इथे असेल, इथे 7x² प्लस 0x+8, कारण हे 0 आहे ना, सगुणक 0 असेल तर. पण हा स्क्वेअर असलाच पाहिजे, हा एक नसला चालतो, हा स्क्वेअर असला किंवा तो द्विघात समीकरण होतं. समजलं? द्विघात समीकरण. आता याला सोडवता कसं ते बघू. आता इथे तुम्हाला माहिती आहे, ए बी सीची किंमत माहिती आहे. ए म्हणजे काय? जो एक्स स्क्वेअरला चिपकून येतो तो. याचं इक्वेशन माहिती पडलं नाही, असं एक्स स्क्वेअरवाला असेल, इथे प्लस किंवा मायनस दोघीपैकी काही बी असेल, इथे प्लस किंवा मायनस दोघीपैकी काहीतरी असेल. लक्षात आलं? दोघीपैकी काही असू शकतं. x² - 7x + 12. मग ए म्हणजे काय? तर एक्स स्क्वेअरचा सहगुणक. ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा सहगुणक. झालं? या इक्वेशन मध्ये ए बरोबर किती येईल सांगा बरं? एक्स स्क्वेअरचा सहगुणक. एक्स स्क्वेअर कोण आहे इथे? आहे. त्याचा सहगुणक कोणी आहे का? कोणी नाही आहे म्हणजे कोण आहे? एक असेल ना. आता बी किती असेल सांगा बरं? तर एक्सचा सहगुणक. बी किती असेल? बी बरोबर एक्सचा सहगुणक. मग बी किती आला इथे? -7. इथे जे चिन्ह असेल तो आला घ्यायचा, प्लस असला तर +7 लिहा, मायनस असला तर -7 लिहा. लक्ष आलं? हे बारीक लक्ष ठेवा. आणि हा जो आहे हा कॉन्स्टंट आहे, सी बरोबर किती इथे 12. कॉन्स्टंट म्हणजे काय? त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स व्हॅल्यू वेगवेगळे आहे, पण तो एक्सच आहे ना, तो एकच प्रकार आहे ना तो एक्स. लक्ष आलं का? हे लिहून घ्या की ए म्हणजे कोण आहे? याचा सहगुणक, बी म्हणजे याचा सहगुणक,
आणि सी म्हणजे हा कॉन्स्टंट. लिहून घ्या. मग आता एक्सची किंमत काढायची असेल तर हिच्यात दोन संभाव्यता निघतात. कशा ते सांगतो बघा. इथे एक फॉर्म्युला आहे. एक्सची किंमत काढायची असेल तर एक्स काय असतं, मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. लिहा फॉर्म्युला. इथे प्लस ऑर मायनस काय आहे, एकदा प्लस आणि एकदा मायनस असे दोन असतात. ते एक्सचे दोन उत्तरं निघतात संभाव्यता. मग कुठला घ्यायचा कुठला नाही ते आपण नंतर ठरवतो. हा काय मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे ए बी सी काय आहे मग हे आहे ना ते ए बी सी. लक्षात आलं. त्या एक्सचा सहगुणक एक्स स्क्वेअरचा ए असतो, एक्सचा सहगुणक बी असतो आणि हा स्थिर स्थिर असतो तो सी असतो. किंमत टाका. याच्यानुसार हे इक्वेशन दिलंय समजा आणि आपल्याला विचारलंय एक्सची किंमत काढा. मग एक्स बरोबर किती येईल, 2 येईल. पहिला येईल मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असं येईल. दुसरं काय येईल, एक्स बरोबर मायनस बी प्लस येईल की मायनस मायनस, एकदा प्लस एकदा मायनस म्हणून ते लिहिलंय ना. एकदा प्लस आणि एकदा हा दोन फॉर्म्युले आहे, कारण प्लस मायनस एक साथ थोडी होतं ते. एकदा प्लस आणि एकदा मायनस ते लिहिताना असं लिहिलंय. मग हा असा येईल. झालं. छेद 2 आहे. ह्या फॉर्म्युला पार्टच पाहिजे जर हे गणित सोडवायचे असले तर. आता इथे इथे ए बी सी कुठे दिले ते हे लिहिलं आपण, ते फक्त किंमत टाकायची. चला बी किती आहे, बी -7 आहे म्हणजे पहा मायनस ऑफ -7. हा मायनस होता आणि बीची किंमत किती -7 आहे तर याला असं लिहिलं, कारण ते मायनस मायनस प्लस होतील पुढे. लक्षात आलं. म्हणजे प्लस बी स्क्वेअर किती असेल इथे, बी स्क्वेअर मायनस 4ac दोघीकडे लागणार आहे आपल्याला. तुम्ही काढून घेतो बाजूला. बी स्क्वेअर म्हणजे काय, -7चा स्क्वेअर मायनस 4 ए ची किंमत किती आहे 1, सी ची किंमत किती आहे 12. झालं. हे कशाची किंमत आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. हा त्याच्यात किंमत टाकायची आपल्याला. किती आले, -7चा वर्ग म्हणजे किती आला 49. झालं. हे मायनस 4 1 4 12 चौक 48 झालं. हे उत्तर किती आलं 1. म्हणजे हे अंडर रूट किती आलं उत्तर 1. झालं. छेद इथेही अंडर रूट काही हे पाहिजे, मायनस ऑफ -7 मायनस अंडर रूट 1 असं येईल. 2 गुणिला ए किती आहे 1 आहे तर 2 गुणिला 1 म्हणजे 2 येईल. आणि इथे काही येईल 2 गुणिला 1 असं येईल. मग हे किती आलं पहा, मायनस मायनस प्लस 7 अंडर रूट 1 म्हणजे 1. रूटमध्ये 1 असला बाहेर येताना 1 होतो तो, म्हणजे 7 गुणिला 1 सॉरी 7 अधिक 1 छेद हे 2 8/2 म्हणजे किती येईल उत्तर 4. इथे किती आलं -7 हा वजा हा 1/2 म्हणजे किती आलं 7 वजा 1 6/2 म्हणजे 3. म्हणजे एक तर 1 ची किंमत 4 असेल, एक तर 1 ची किंमत 3 असेल. लक्षात आलं. एक तर 4 असेल एक तर 3 असेल, यांच्या व्यतिरिक्त नसेल. अशी दोन उत्तरे येतात इथे. लिहून घ्या. हे कसं परत एकदा मी एक उदाहरण घेतो, जेवढं समजलं तेवढं लिहा.
हे जे एक्स आहे ना याला त्याचं मूळ म्हणता. काय म्हणता त्याला? मूळ. की याचं मूळ किती असेल असंही विचारू शकतो. मूळ म्हणजे त्याचं उत्तर काय आहे असं विचारलं. चला, याला कुठलं इक्वेशन म्हणता मग? द्विघात समीकरण. कुठलं? द्विघात समीकरण याला म्हणतात. कारण दोन घात आहे पा, समजलं का? त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि ते पहिलं जे होतं ते सरळ सरळ होतं, ते लिनियर इक्वेशन एक्स वाय असं. तिथे घात वगैरे नव्हते. लक्षात आलं? आता एक प्रश्न आहे फक्त, तो बघा. पहिलं ऑप्शन हा, याच्यात द्विघात कोणतं नाही आहे ते सांगा. ABCD पैकी द्विघात समीकरण नाही आहे असं कुठलं आहे? द्विघात समीकरण नाही असं कुठलं आहे? हे पाहिजे ते स्क्वेअर आहे. स्क्वेअर चेक करायचा फक्त, त्याच्या खाली स्क्वेअर आहे ना, त्याच्या खाली. वर चेक करायचा नाही. इथे स्क्वेअर आहे बाकी खाली येते. स्क्वेअर आहे इथे, स्क्वेअर आहे बाकी खाली आहे ना. इथे तो एक्स नव्हता पण मग स्क्वेअरचा आहे. एकटा बी असला चालतो, तो नसला चालतो, पण तोच आहे ना आणि येतं असं नाही चालणार. इथे एक स्क्वेअर नाही आहे, 3 आहे आणि स्क्वेअर आहे का इथे? नाही आहे. स्क्वेअर असता बी समजा आणि या 3 बी असतात तरी बी नसतं ते. का? कारण एक स्क्वेअरच्या वर नाही पाहिजे आपल्याला कोणीच, तर ते द्विघात असतं. हा एक प्रश्न पडलेला आहे एकदा, तर हे वालं नाही आहे. द्विघात समीकरण कोणतं आहे एवढं जरी माहिती असलं तरी एखाद्या वेळेस 1 मार्क मिळू शकतो. कळलं का? की लिनियर इक्वेशन कोणतं ना द्विघात कुठला, एवढं जरी जनरल माहिती असलं तरी एखाद्या वेळेस येऊ शकतो प्रश्न. चला एक प्रश्न घेऊ याच्यावर आपण, या फॉर्म्युला जो लिहून दिलाय तुम्हाला त्याच्यावर आधारित. ही इक्वेशन लिहा. 2x वर्ग वजा 11x अधिक 15 बरोबर 0. याचे मूळ किती? मूळ किती? मूळ किती म्हणजे x बरोबर किती असा याचा अर्थ होता. 2x स्क्वेअर मायनस 11x अधिक 15. चला, आता आपल्याला फक्त हा फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. समजलं? मग हे उत्तर येतं. समजलं का? आता याचे ऑप्शन लिहून देतो म्हणजे सोपं काम करू आपण. चला, 3 आणि 5/2, 5 3/2, -3 -5/2 यापैकी नाही. म्हणजे चला, पहिला फॉर्म्युला काय आपला? -b, हा -b प्लस असा आहे. -b, b हिच्यात पहा, a किती आहे? स्क्वेअरचा सहगुणक.
एक्स स्क्वेअरचा सहगुणक ए म्हणजे 2 आला. बी किती आहे? हा एक्स असला तर त्याचा एक्स नाही आहे समजा, मग एक्सच नाही आहे तर सहगुणक 0 आला. म्हणजे बी बरोबर 0 घ्यायचा तिथे, जर नसला समजा तर. ते एक पाहिलं ना आपण, 2x² - 1 बरोबर 0. ते ए दुई घात आहे, पण इथे ए बरोबर 2 आहे, सी बरोबर -1 आहे, पण बी नाहीच आहे म्हणजे बी बरोबर 0 आहे, असंही असतं. समजलं? तर हे लक्षात ठेवा. तर इथे तर दिलं आहे बी बरोबर किती आहे? -11. सी बरोबर किती आहे? 15. प्लस ए म्हणून प्लस, ए मायनस ए म्हणून मायनस. लक्षात आलं? आता मायनस बी, मायनस ऑफ मायनस बी किती आहे? 11 मायनस, आणि बी ची किंमत किती? -11 म्हणजे मायनस ऑफ -11. एकदा प्लस घ्या, अंडर बी स्क्वेअर -4ac बाजूला काढून घ्यायचं, दुसऱ्यामध्ये लगेच टाकता येते आपल्याला. बी स्क्वेअर किती येईल? -11चा वर्ग -4 गुणिला ए किती आहे? 2 आणि सी किती आहे? 15. झालं? हा -11चा वर्ग म्हणजे 121 प्लसच होईल तो. मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. आणि हा मायनस 15 दुने 30, 30 चौक 12. जे एक आला, जेची किंमत आली 1 छेद 2 गुणिले ए किती आहे? 2. झालं? आणि दुसरं जे उत्तर येईल हे पहिलं आलं -11 मायनस 2 गुणिले 2. फक्त हे चिन्ह बदलते ना, बाकी काही नाही. म्हणून हे पहिलेच काढून घेतो आपण ते किंमत टाकायला. -11 11 प्लस 11 प्लस √1 म्हणजे बाहेर आल्यावर 1. 2 गुणिले 2 4. 12/4 4 त्रिक 12. मग 3 कुठे दिसतोय? इथे दिसतोय. पण यापैकी नाही, हे बी उत्तर आहे ना, कारण हे दुसरं नसलं तर दुसरं बी काढा. मग इथे -11 -1 छेद मायनस ऑफ -11 होतं त्या, म्हणजे +11 आले ते. -1 छेद 2 गुणिले 2 किती आले ते? 10 झाले. 11 - 1 10 छेद 4. दोघींना कशाने भाग जातो? बे पंचे 10, बे दुने 4 म्हणजे किती झाला? 502. 3 आणि 502 कुठे? किंमत. नाही तर मग हे किमती तिच्यात टाकून टेली करावं लागेल तुम्हाला, की एकदा 3 टाकून पहा. इथे टाकतो मी 2, 3चा वर्ग 9 म्हणजे 18 झाले ते, वजा हे -11 गुणिले 3 11 त्रिक 33 म्हणजे -33 प्लस 15. याचं उत्तर 0 येते का ते पहा. किंमत टाकलं मग 18 आणि 15 बेरीज आहे, करून घ्या. 18 आणि 15 33, 33 वजा 33 0 येते. 3 टाकल्यावर येते. तसंच 502 टाकल्यावर बी येईल. परत चेक करावं लागेल ना तुम्हाला. हे नाही आलं दुसरं चेक करा, ते नाही आलं तिसरं असं करावं लागेल. मग फॉर्म्युलाही पाठ ठेवा, जिथे शक्य आहे तिथेही लक्षात ठेवा. समजलं? लिहा. याचा उपयोग खूप ठिकाणी आहे बरं का. बघ,
हे बघा खालीलपैकी कोणत्या द्विघात समीकरणाच्या द्विघातचं स्पेलिंग खालीलपैकी कोणत्या द्विघात समीकरणाचे मूळ 2 आणि वजा 15 आहेत. हे ऑप्शन पैकी कोणाचे सगळ्यांचे सोडवावे लागतील का आपल्याला? सगळ्यांचे सोडवायची नाही, ती किंमत टाका. याला एक पद्धत आहे बरं अजून शॉर्टकट सोडायची. याने याला गुणून पहा, मग याच्या ॲडजस्ट करा, ते कॉमन काढा. ते जास्त लेंदी होऊन जाते म्हणून ते काही सांगितले तुम्हाला. कधी कधी ती जास्त हे होऊन जाते, कधी कधी सोपी असते. हे जे 2 आणि 15 आहे मायनस 2 किंमत टाकून पहा उत्तर येते का पहा. समजा तुम्ही याच्यात 2 उत्तर टाकलं, 2 आहे. x वर्ग 2चा वर्ग 4 4 वजा 30 म्हणजे 0 होतो का? येतोय का 0? म्हणजे 2 किंमत टाकूनच येत नाही, तर ते -15 टाकून चेक करायची गरज आहे का आपल्याला? 2 टाकून उत्तर आलं का आपलं? नाही. मग -15 टाकून उत्तर येण्याची गरज नाही, म्हणजे पहिला ऑप्शन पहिलेच गेला. दुसरा ऑप्शन म्हणजे 2 टाका x ची किंमत पहिले. जर 2 वर उत्तर आलं 0 मग -15 टाकून बघायचं. लक्ष आलं? 2 2चा वर्ग 4 अधिक 15 दुने 30 -2 येते का? नाही. पुढे 2चा वर्ग 4 वजा 2 गुणिले 2 4 होतोय का इथे? नाही. पुढे 2चा वर्ग 4 अधिक 13 दुने 26 2 किंमत टाकली ना -30 पहा 4 झालं ना 0, म्हणजे एकाकडे झाला. मग दुसरं चेक करायची गरज नाही आहे, 3 ऑलरेडी उडले ना आपले, 2 मध्येच उडले, दुसरं चेक करायची गरज नाही. तुम्ही 15ची किंमत टाकून पहा. -15 येतो. किती आहे? -15. मग -15चा वर्ग 225 प्लस 13 गुणिला -15 म्हणजे 13 गुणिला -15 असेल ना ते. तर मायनस प्लस मायनस उत्तर येईल. 15 त्रिक 45 चला 4 15 1 15 आणि 4 19 225 आणि हा काय -30 म्हणजे -195 मायनस म्हणजे -225 झाले. म्हणजे टॅली झालं ना इथे. तर इथे तर 1 मध्येच झालं होतं, हे बाकीचे पहिलेच उडले होते. मग 1 मध्येच चेक केलं ते होऊन गेलं आपलं, दुसरं चेक करायची गरज नाही होती. पण माहितीसाठी लिहा. हे किमती टाकून बघायचं की इथली गोष्ट डावी बाजू उजवी बाजू क्लिअर आहे का. उजवी बाजू तर 0च आहे, मग डावी बाजू एक कोणती किंमत टाकल्यावर 0 येईल ते बघायचं. मग जे येईल ते आपलं समीकरण उकल असते. समीकरणाची उकल म्हणतात याला, मूळ म्हणता किंवा उकल उकल म्हणता, समीकरणाची उकल. उकल म्हणजे उत्तर एक प्रकार. चला असे गणित आहे, पहिला घात दुसरा घात असे. याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न बघा जर घरी असले तर मग आपण घेऊ ते. चला रिजनिंगचा कुठला टॉपिक घ्यायचा तुमचा सांगा. रिजनिंग बाकी आहे ना आपले थोडेफार. जे तुम्हाला येत नाही असे टॉपिक सांगा, म्हणजे ते पटापट घेऊ आपण, आहे की नाही. आणि रिजनिंगमध्ये खूप टॉपिक असे आहे की घरच्या घरी येऊन जातील ते, इथे टाइमपास करून काही फायदा नाही आपला, आहे की नाही. तुम्ही असं काहीतरी टॉपिक सांगा जे झाले नाही आपले आणि ते तुम्हाला शिकायचे, म्हणजे ते पहिले घेऊ सगळंच. पण आधी कुठले घ्यायचे, कारण रिजनिंगमध्ये कुठलाही टॉपिक घेऊ शकतो आपण. समजला. आतापर्यंत जे झाले नाही आपले आणि जे तुम्हाला वाटतात की आम्हाला पडतात, हे महत्त्वाचे, हे शिकवले गेले पाहिजे, ते टॉपिक सुचवा, म्हणजे मग मी सांगतो. कुठलं
परिमाण. परिमाण काय? हा हा, ते तर सायन्सचा टॉपिक आहे तो. मानक ना ते परिमाण, जे त्यांचं कन्व्हर्जन, की ते शिकवायचं. 10चा इतवा घात, तितवा घात प्लस मीटर म्हणजे इतके सेंटीमीटर. त्याचे गणित आहे का तुमच्याकडे? ते गणित घेऊन येता, म्हणजे मी तो टॉपिक शिकवतो. अजून तुमच्याकडे कुठलेही टॉपिक असेल ते आणा बरं का तुम्ही. तुमच्याकडे कुठलेही टॉपिक असेल ते आणा, जे राहिले असं वाटलं समजा तुम्हाला की हे गणितं पडतात आम्हाला, ते घेऊन या, ते पक्के करू आपण. कारण तुम्हाला काय येत नाही ते महत्वाचं आहे ना, ते शिकणं महत्वाचं आहे. मला काय वाटतंय शिकवायचं ते महत्वाचं नाही आहे. कारण जवळपास आपण सगळं कव्हर केलं आहे ते जवळपास. मग जे जे बाकी आता रिजनिंग मधले टॉपिक ते आपण घेऊ. फक्त मग प्राधान्यक्रम तुम्ही जे देणार ठरवणार ते त्याच्यानुसार आपण देऊ.